आणि आता बातमी पाहूयात राज ठाकरे यांच्या संदर्भातली। महापालिकेतल्या पराभवानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये भाजपवर त्यांनी आता निशाणा साधलाय। महाराष्ट्र आयसीयू मध्ये असून या सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट आहे, ही टीका राज ठाकरे यांनी केली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। महाराष्ट्रात सध्या आयसीयू मध्ये आहे। प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते। काँग्रेस ज्यावेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं की आता काँग्रेसला कोण हलवणार। या देशावरती ज्यांनी राज्य केलं तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय। तीच परिस्थिती यांची देखील होणार हे निश्चित। महाराष्ट्र आयसीयू मध्ये असून प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे। काँग्रेस जशी सध्या चाचपडतीये तशीच परिस्थिती सध्याच्या सत्ताधाऱ्यांचीही होईल, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी भाजपवर केला। महापालिकांच्या निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये पराभवानंतर पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आणि भाजपवर देखील निशाणा साधला। आजची जी महाराष्ट्रातली जी सगळी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सध्या आयसीयू मध्ये आहे। जे काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं नाही म्हणू शकत, त्याला सूज म्हणू शकतो। आणि इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे, त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की जे काही चालू आहे हे कायमस्वरूपी आहे। कायमस्वरूपी काहीच नसतं। आमचे सलीम साहेब नेहमी सांगतात, म्हणजे सलमानचे वडील, प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते। तशी आता जे सत्तेमध्ये आहे त्यालाही एक्सपायरी डेट असणारच आहे। त्याच्यामुळे कुठचीच गोष्ट कायमस्वरूपी नसते। काँग्रेस ज्यावेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं की आता काँग्रेसला कोण हलवणार। हल्लीच साधारणपणे 57-58 वर्ष या देशावरती ज्यांनी राज्य केलं तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय। तीच परिस्थिती यांची देखील होणार हे निश्चित। होणार म्हणजे होणार, याच्यामध्ये काही दुमत नाही। दुसऱ्या बाजूला काँग्रेस ही घराणेशाहीतून आलेला पक्ष आहे। एकाच कुटुंबाची सत्ता, एकाच गांधी फॅमिलीमध्ये सत्ता, यामुळे जनता गांधी कुटुंबाला आणि काँग्रेसला वैतागली होती। हा फरक सन्माननीय राज ठाकरे यांनी लक्षात घेतला पाहिजे की जे जनसेवा करतात, जे लोकांमध्ये असतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। जनतेचे आशीर्वाद जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, राज ठाकरे यांनी कितीही इच्छा व्यक्त केली की भारतीय जनता पार्टीची एक्सपायरी डेट होईल, जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत। ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिका निवडणुकीचा मुद्दा मराठी हाच होता, तर भाजपनं मराठीसह विकासाचा मुद्दा लावून धरला, ज्यात रस्त्यांपासून ते मेट्रोच्या कामांवर भाजपनं भर दिला। मात्र हा विकास नव्हे तर सूज असल्याची टीका राज ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर केली। तुम्हाला आठवत असेल, मी आता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे। आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघत नाही आहोत। आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो। परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे, कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाही आहे। म्हणजे आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत। राज ठाकरे यांची स्लिप ऑफ टंग झाला असेल। राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे आणि गेल्या काही दिवसात निवडणुकीमध्ये मनसेचा परफॉर्मन्स बघता आयसीयू मध्ये कोण आहे याचं विश्लेषण आपण करावं। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलावं। महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वात क्रमांक 1चं राज्य आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा भरघोस विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होणार आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा। मुंबई महापालिकेत सत्ता येताच भाजपनं फेरीवाले आणि बांगलादेशींच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे। त्यावरून राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयांवरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। आपल्याकडे कुंपणच शेत खाते। या सगळ्या लोकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि सगळ्या गोष्टी कार्ड देणारी माणसं इथलीच आहेत ना, त्यांच्यावर कारवाई कोण करणार? माणसं येत आहेत त्याला तुम्ही फुल प्रूफ त्यांना अख्ख्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये देताय, हे देणारी माणसं कोण आहेत? आपलीच माणसं आहेत ना, त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे? अहो, एक शहर आहे, त्या शहरामध्ये किती माणसं येऊ शकतात, किती माणसं राहू शकतात, त्याला काही आकार उकार देणार आहात की नाही? आपण कोणी उठायचं आणि कुठेही जायचं आणि कुठच्याही शहरामध्ये राहायला सुरुवात करायची, असं होऊ नाही शकत। मला असं वाटतं या गोष्टींचा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी विचार केला पाहिजे।
आधी मनसेनं स्वतंत्र निवडणुका लढल्या, त्यामध्ये मनसेला पराभवाचाच सामना करावा लागला. महापालिकांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंनी युती केली, पण मुंबईमध्ये 7 नगरसेवकांवरून मनसे 6 वर आली. त्यामुळे पक्षाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली आणि येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुखांचीही निवड करण्यात येणार आहे. मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.